सध्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे। भाजपच्या शिर्डीतल्या अधिवेशनात अमित शहांनी शरद पवारांना टार्गेट केल्यावर शरद पवार यांनी ही तडीपारीचा मुद्दा काढून भाजपला डिवचलंय आणि त्यानंतर आता भाजपने लवासा आणि दाऊदचं कार्ड बाहेर काढून पवारांना घेरलंय। काय आहे हा वाद, बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। अमित शहांनी शिर्डीत शरद पवारांवर टीकेचा बाण सोडल्यानंतर महाराष्ट्रातल्या भाजप नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। अमित शहांवर टीका करणाऱ्या शरद पवारांवर आशिष शेलारांनी टीका केली। त्यानंतर आता विनोद तावडे ही रणांगणात उतरले। विनोद तावडेंनी तर दाऊदचा मुद्दा उपस्थित केलाय। तडीपारी कशासाठी होती की पाकेटमारी, दरोडा यासाठी नव्हती, तर लष्कर तोयबाचा हस्तक स्मगलर सोहराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला। त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असणारे अमित शाह हे गुजरात बाहेर असले पाहिजेत, ज्यात ते नंतर निर्दोषी सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले। पण पवार आपण हे बोलत असताना जी अमित भाईंनी आपल्या टीका केली की 1978ला पहिली गद्दारी आपण केली, ते तर वास्तव आहे। आपल्या काळात दाऊद फोपावला, हेही वास्तव आहे। आणि देशद्रोही सोहराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली, हे तर खरं देशभक्ती आहे। भाजपने आरोपांचा धडाका लावल्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेही पुढे सरसावल्या। लवासाची फाईल जरूर उघड करावी, मात्र बीड प्रकरणावरही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बोलावं असा टोला त्यांनी लगावलाय। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। मी परवाही तेच म्हणले, याच्याऐवजी या सगळ्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेबद्दल जर जास्ती कॉमेंट्स आले असताना तर महाराष्ट्राला आत्ता जास्त आधार झाला असता। कारण का आत्ता हे सगळं करण्यापेक्षा या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते देशाचे गृहमंत्री आहेत, ते पक्षाचे गृहमंत्री नाही। माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता व्हावी आणि याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पारदर्शकपणे करेल, अशी माझी अमितभाई शहांकडून अपेक्षा होती, एक नागरिक, एक महिला, एक लोकप्रतिनिधी म्हणून। अमित शहांनी केलेल्या विखारी टीकेला शरद पवारांनीही जहरी उत्तर दिलं। तेच उत्तर आता भाजपच्या जिव्हारी लागलंय आणि तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्यात। शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेत। कधी काय बोलावं आणि कुणाला काय उत्तर द्यावं आणि त्याची अचूक टायमिंग कशी साधावी यात शरद पवारांचा हातखंड आहे। पवारांचं तेच टायमिंग यातून दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।